रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीनं मिरजेत सामाजिक प्रबोधनातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले। मिरजेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। माजी नगरसेवक अशोक कांबळे निर्मित आणि सागर दरबारे लिखित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर आधारित पथनाट्य यावेळी सादर करण्यात आले। बॅनरबाजी आणि कर्कश आवाजाच्या डीजेला फाटा देत अनोख्या पद्धतीतून लोकशाहीरांना अभिवादन करण्यात आले। यावेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या माजी महापौर संगीताताई खोत, ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी, माजी सभापती, माजी नगरसेवक अशोक कांबळे, माजी नगरसेवक गणेश माळी, आरपीआय महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा छायाताई सरवदे, डॉक्टर अरिहंत पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले, आरपीआय वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आनंद हतेकर, मुख्याध्यापक शशिकांत कुंभार, प्राध्यापक विजयकुमार कांबळे, बाबासाहेब अळतेकर, माजी नगरसेवक साजिद अली पठाण, हरून खतीब, अजय उबाळे, रुपाली देसाई, प्रशांत लोखंडे, प्राध्यापक अविनाश जकाते, भास्कर बापू जगताप, प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, डॉक्टर रविकुमार गवई, सागर दरबारे, राम कांबळे, संजय कांबळे, प्रमोद वायदंडे, रिंकू कांबळे, शब्बीर चिवेलकर, संभा सातपुते, दीपक शिंदे, बाबू रेड्डी, मेहबूब मुजावर आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित सादर करण्यात आलेल्या पथनाट्याचं दिग्दर्शन सूरज कांबळे, तर अतिश कांबळे, पूजा जावळे, ऋतुजा कांबळे, विकी सरवदे, धनश्री कांबळे, प्रतिभा चंदन शिवे, मयूर चंदन शिवे, संग्राम कांबळे यांनी पथनाट्य सादर केले। कोण आहे ते? अरे हो, हे तर आपले साहित्यरत्न लोकशाहीर यांची आज 105वी जयंती। ए बाबा, हा त्यांचा जन्मदिन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। अण्णाभाऊ साठेंचा जय हो। अण्णाभाऊ साठे एकटे वाटेगाव येथे मुंबईत पायी चालत जातात व तिथे गिरणीमध्ये काम करू लागतात। पेटाची परिस्थिती हातावर जपून यातच अण्णाभाऊ गर्जना करतात की हे शहर फक्त पैशांचे नव्हे तर इथल्या गरीब लोकांची परिस्थिती फार वाईट आहे आणि हे मला लिहायचं आहे। व पुढे कामगार चळवळीमध्ये पुढाकार घेतात व लाल बावटा पथकाशी जोडले जातात व घोषणा देतात, ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है, ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है, आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। पुढे अण्णाभाऊ साठे कामगार चळवळीमध्ये अग्रेसर होतात व अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना ते म्हणतात की पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही तर कामगारांच्या तळहातावर टिकली आहे। आणि एवढंच नाही, अण्णाभाऊंनी साहित्यात सुद्धा खूप मोठे योगदान दिले आहे। त्यांचा चुलत भाऊ म्हणजेच बापू साठे यांनी त्यांच्या तमाशा मंडळात सामील होऊन याच कलेतून लोकांची प्रश्न जाणीवेत आणली। 13 लोकनाटके, 3 नाटके, 13 कथा संग्रह, 35 कादंबऱ्या, एक शाहिरी पुस्तक, 15 पोवाडे, एक प्रवास वर्णन आणि 7 चित्रपट कथा। भारतातील असे पहिले लेखक ज्यांचे लेखन साहित्य जगातील 27 भाषांमध्ये भाषांतर झाले आहे। हे मानवा, तू गुलाम नाही, या वास्तव जगाचा निर्माता आहे असं जनमानसात सांगणारे म्हणजे शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियात गाऊन जाणारे पहिले लोकशाहीर म्हणजे तुकाराम भाऊराव साठे म्हणजे अण्णाभाऊ साठे। अण्णाभाऊने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत व गोवा मुक्ती संग्रामात खूप मोलाचे योगदान दिले आणि ते खूप जवळून अनुभवले। संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच आहे, म्हणूनच संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे। बघितलं का मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा अखंड महाराष्ट्रात झाली। आणि एवढंच नाही, या चळवळीला अण्णाभाऊ साठे त्यांच्या छकड्यामधून वाचा फोडली। माझी मैना
गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती अकायली. म्हणे अण्णाभाऊ साठे गावावर राहिली माझ्या जीवाची होती अकायली. म्हणे अण्णाभाऊ साठे घरे बुडाली गर्वाची मी तूपणाची जबरीची तस्काराची. मी तुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची 14 चौकड्याचं राज्य रावणाचं लंका जळाली त्याची. आणि तीच गत झाली आहे कलयुगामध्ये मोरारजी देसाईची आणि सखा पाटलाची. अखेर मुंबई झाली महाराष्ट्राची परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची आणि फाउंटनच्या चढाईची. झालं फाउंटनला जंग तिथं बांधून जंग आला मैदानी रंग. धार रक्ताची मर्दानी वाहिली माझ्या जीवाची होती अकायली. माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती अकायली. बघितलं का? तसंच त्यांची कथा, कादंबऱ्या, गीत आणि पोवाडे हेतून आपल्याला बदलाची प्रेरणा देतात. समाजाचं खरं रूप आपल्या समोर मांडतात. मग तुम्हीच सांगा मंडळी, अशा या लोकशाहीराला, साहित्य रत्नाला भारतरत्न मिळालंच पाहिजे. मिळालंच पाहिजे. अगदी बरोबर आहे तुमचं. कवी म्हणतात, एक फुल जलमलय विषमतेच्या रानामध्ये 1.5 दिवस जाता शाळा पण नोंद इतिहासाच्या पानामध्ये. संपूर्ण आयुष्य खर्च घातलेलं त्यांनी समाज प्रबोधनासाठी. साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे तुम्हाला प्रणाम कोटी कोटी. तुम्हाला प्रणाम कोटी कोटी. धन्यवाद.